नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपल्या किचन मध्ये आपण हॉटेल स्टाईल झटपट पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला सर्व भाज्या कुकर मध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी इथे फ्लावर, बटाटा, त्यानंतर बीट, गाजर आणि मटार घेतले आहेत। आता हे सर्व भाज्या आपल्याला कुकर मध्ये 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। भाज्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या मिक्सर मध्ये दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत। एकदम बारीक पेस्ट करायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भाज्या मिक्सरला दरदरीत लावून घ्यायच्या आहेत। इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोठे 2 चमचे बटर घालून घ्यायचं आहे। बटर विरघळल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेऊया। कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची घालून घेऊयात आणि ती ही 2 ते 3 मिनिटं चांगली तेलामध्ये परतून घेऊया। सिमला मिरची चांगली परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण लाल काश्मीरी मिर्च पावडर घालून घेऊया आणि पावभाजी मसालाही घालून तेलामध्ये सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं मसाले चांगले परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो घालून चांगले तेलात परतून घेऊया। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल। झाकण लावून टोमॅटो चांगले शिजवून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपले चांगले शिजले आहेत आणि ती ग्रेव्ही मध्ये चांगले एकजीव झाले आहेत। आता ह्या स्टेजला आपण शिजवलेल्या सर्व भाज्या ग्रेव्ही मध्ये घालून घेऊया आणि सर्व जिन्नस पुन्हा चांगले एकजीव करून परतून घेऊया। आता 2 मिनिटं स्मॅशरने सर्व भाज्या पुन्हा स्मॅश करून घेऊयात। आपण मिक्सरला फिरवल्यामुळे आपल्याला जास्ती स्मॅश करण्याची गरज पडणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला ते स्मॅशरने 2 मिनिटं स्मॅश करून घ्यायचे आहेत। स्मॅशरने भाज्या स्मॅश करून झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया आणि भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। साधारण 5-1 मिनिटं ग्रेव्ही शिजवल्यानंतर आता त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे। इथे लिंबू पिळतानाचा व्हिडिओ माझा मिस झाला आहे। त्यामध्ये वरून थोडंसं बटर घालून घेऊया आणि भाजी पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। तर तुम्ही पाहिलात किती झटपट आपली पावभाजी तयार झाली आहे। आता पाव भाजून घेऊया।
तव्यावर थोडंसं बटर घालून त्यामध्ये थोडासा कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात पाव ठेवून भाजून घ्यायचा आहे। आपली हॉटेल स्टाईल पावभाजी तयार आहे। तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।